आपल्यासोबत संभाजीराजे छत्रपती आहेत. आज शिवजयंती आहे. काय सांगाल राजे, तुम्ही आज नवी दिल्लीमध्ये दरवर्षी साजरी करता? शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत साजरी करतोय हा सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण, ऐतिहासिक क्षण आहे. मला शिवाजी महाराज विश्ववंदनीय आहेत आणि शक्यतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत साजरी होते म्हणजे त्याचा पूर्ण मेसेज जगात जातो. 7-8 वर्षाच्या अगोदर आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि इथं सुरुवात केली. एक व्यापक स्वरूप आम्ही दिलेलं आहे. पहिल्या वर्षी तर राष्ट्रपती या शिवजयंतीला आले होते. पण मला इतकंच सांगायचं, सगळं करत असताना सुद्धा आपण शिवाजी महाराजांचे जीवित स्मारक जे गडकोट किल्ले आहेत ह्यांचं संवर्धन जतन केव्हा सुरू करणार आहे? मला कोणाला ब्लेम करायचं नाही, पण आपली सर्वांची जबाबदारी आहे. जसं रायगड किल्ला, दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे, त्याचप्रमाणे इतर सुद्धा गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन सुरू व्हावं अशी माझी सरकारला विनंती आहे. राजे, शिवाजी महाराजांच्या मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात अनेक ठिकाणं दिल्लीत आहेत, पण तिथे साधे फलक सुद्धा नाही आहेत त्याविषयीची माहिती देणारं किंवा बोर्डही लागलेलं नाही. तुम्ही काय सांगताय आपण? नाही, नुसतं दिल्लीत नाही तर सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पुढे नेऊ शकतो ते नेण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. आणि सरकारने याच्यासाठी एक मास्टर प्लॅन करणं गरजेचं आहे. जसं दुर्गराज रायगड किल्ल्याचा एक मास्टर प्लॅन करून माझ्या माध्यमातून रायगड प्राधिकरणच्या वतीनं आम्ही पुढे नेलं आहे, तसं ऑल ओव्हर महाराष्ट्रात कसं आपल्याला करता येईल त्या दृष्टिकोनातून एक सेपरेट, मी महामंडळ म्हणणार नाही किंवा महामंडळ असेल किंवा आणि काहीतरी एक वेगळी डिपार्टमेंट असेल या दृष्टिकोनातून करावं. नुसतं जय जयकार करून नुसतं चालणार नाही, तर कॉन्क्रीट पद्धतीने शिवाजी महाराजांचे जीवित स्मारक कसे जीवित ठेवता येईल याच्याकडे आपण सगळ्यांनी राजे, आम्ही काल एक स्टोरी केली होती की जे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं कार्यालय धूळ खात पडलेलं आहे, तर काय सांगाल याबद्दल? नाही मी कार्यालय सोडून द्या, पण मी जलपूजनला स्वतः तिथं गेलो होतो आणि त्यावेळेस मला शंका होती. आज दोन्ही ठिकाणी त्यांचं सरकार आहे, त्यांनी करावं त्यासाठी मी मोठं आंदोलन सुद्धा केलं होतं. पण ज्यावेळी होईल ते होईल, पण तुमच्या हातात गडकोट किल्ले आहेत ना, जसं दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे, ते इतर गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन करावं असं माझी सरकारला, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुद्धा सूचना आणि विनंती असेल. नक्कीच. तर आपल्यासोबत होते संभाजीराजे छत्रपती, ज्यांनी म्हटलेलं आहे की गडकोट किल्ल्यांचं जतन करावं सरकारने, ते शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.